मित्रांनो, खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत एनडीए सहभागी होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. त्यांनी स्पष्ट केले की आमच्या पक्षाची भाजपासोबत जाण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू आहे. चला जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट. होताना दिसत नाही आणि ह्याच्यात सगळ्यात महिला आणि त्याच्यामुळे प्रचंड 21व्या शतकात जेव्हा तंत्रज्ञानाने म्हणजे सगळीच तंत्रज्ञान, आता तुम्ही उदाहरण बघा, इथून आता तुमचा कॅमेरावरनं चॅनलवर लाईव्ह माझं भाषण दिसत असेल तर एवढं तंत्रज्ञान पुढे गेलंय. आणि ह्या देशाची पहिले प्रधानमंत्री नेहरूजींनी नेहमीच सांगितलं की ज्या देशाला सायंटिफिक टेम्पर असेल तोच देश प्रगती करू शकतो. त्यामुळे ह्या 21व्या शतकामध्ये हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक महिला या बुवाबाजीमध्ये भरडल्या गेल्या. आपण अत्यंत खंत व्यक्त केली होती. दुर्दैव आहे म्हणतात मी, कमोडिटी आमदार खासदारांना कमोडिटी सारखं बघितलं जात आहे. सध्या अस्वस्थ आहात तुम्ही? हो, अर्थातच, कारण का चॅनल्स असतील किंवा ज्या पद्धतीने सोशल मीडियावर चेष्टा केली जाते आमची, हे अस्वस्थ करणारच आहे ना. तुम्ही पण ते रील बघत असाल काय, आम्ही काय वेगळे रील बघतोय असं नाही. ज्या पद्धतीने रील्समध्ये या गोष्टी होत आहेत त्या अर्थातच कुठल्याही लोकप्रतिनिधीला अस्वस्थ करणारच आहे. ह्याच्यासाठी मी एक बिल मूव्ह करते. मी या सेशनमध्ये एक बिल करणार आहे की जेव्हा जर तुम्ही निवडून एखाद्या पक्षाबरोबर आला तर त्या पक्षामध्ये आता तुम्हाला 5 वर्ष पक्ष बदलता येणार नाही. तुम्हाला जर बदलायचं असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून या. पण त्या पक्षात मध्येच तुम्हाला राहावं लागेल, कारण का त्या पक्षाला केंद्रबिंदू ठेवूनच तुम्हाला मतदान केलंय. आणि जर बदल करायचा असेल तर काही नाही, हे बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बदल करायचा अधिकार आहे. बदल करताना तो संविधानाच्या चौकटीत असावा एवढीच आमची अपेक्षा. पण मागच्या काही दिवसांपासून जे वक्तव्य आहे ते नेतेच करताना आपल्याला बघायला मिळतोय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, एकूणच केंद्रात त्यांनी काम केलं. त्यांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अस्वस्थ आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर हे बातम्या येत आहेत. नाही, त्याच्या आधीपासून येत आहेत. आम्हाला तर तुम्ही सगळ्या पक्षांमधून पाठवलेलं आहे. आधी आमचा प्रवेश तुम्ही काँग्रेसमध्ये घेतला, नंतर तुम्ही आमचा प्रवेश शिवसेनेत, भारतीय जनता पक्षात केला, आता फक्त मनसेच राहिली आमची. म्हणजे दुर्दैव आहे की आमच्या पक्षामध्ये कोणीही एकही उलटं सुलटं स्टेटमेंट केलेलं नाही. ते दाखवावं. आमचा कुठला खासदार बाहेर बोललाय, आमदार बाहेर बोललाय किंवा पक्षातलं कोणी बोललंय? कोणीही बाहेर बोललेलं नाही. अमोल कोल्हेच बोलले होते. हे बघा, लोक काय बोलतात, बाहेरचे लोक. आम्ही काँग्रेसबद्दल बोलतो का? आम्ही काँग्रेसबद्दल जेवढं मी काँग्रेसला डिफेंड करते तेवढी काँग्रेस ही संसदेत डिफेंड करत नसेल एवढी मी. कारण का मी मित्र पक्षाच्या नात्याचा मी नेहमीच त्या चौकटीतच माझी भाषणं केलेली. त्याच्यामुळे त्यांना कोण भेटलं, आता पृथ्वीराज बाबा या देशाचे महत्वाचे, राज्याचे महत्वाचे नेते आहेत, त्यांना आमच्या 8 पैकी कोणीच भेटलेलं नाही आहे. तुम्ही विचारू शकता प्रत्येकाला, त्यातले एक इथेच उभे आणि बाकीच्यांनाही फोन करून विचारू शकता की बाबा त्यांना कोण भेटलंय, त्यांना कुठे भाती भेटली आहे ही आम्हाला माहिती नाही. पण आम्ही 8ही खासदारांचा पृथ्वीराज बाबांचा कुठलाही संपर्क झाला असेल तर माझाच झाला आहे. माझ्या लेकीच्या लग्नाला मी त्यांना आमंत्रण करायला फोन केला होता आणि तेही आले होते. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.